नैतिकतेच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडीफार लाज शिल्लक असेल तर अजित पवारांचा राजीनामा घेऊन 300 कोटींची महार वतन जमीन खरेदीबाबत कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी. पवारांना लाजच नाही, त्यामुळे ते कदापिही राजीनामा फेकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शक कारभार आणि नीतिमत्तेच्या घशाला कोरड लागेपर्यंत ओरडून गप्पा मारत असतात. हेच फडणवीस घसा ओरडून सांगत होते. अजित पवारांचा 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे आहेत. अजित पवार चक्की पिसिंग नंतर फडणवीसांची पुराव्याची गाडी अरबी समुद्रातच बुडाली. भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसची युती नाही म्हणत होते. एक वेळ लग्न करणार नाही म्हणत होते. भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर बोलताना भुजबळांनी भ्रष्टाचार केला म्हणून जेलमध्ये गेले, स्वातंत्र्य संग्रामात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेले नाही, अशीच यादी पुढे हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशी वाढतच जाते. या सगळ्यांना भ्रष्टाचारी म्हणून ऊर बडवून घेतले, पण पुढे याच सगळ्यांबरोबर फडणवीस सत्तेत सहभागी झाले. फडणवीस बोलताना एक आणि प्रत्यक्ष वागताना एक अशी फडणवीसांची नव्याने ओळख तयार झाली आहे. फडणवीसांना 1 वर्षापूर्वी म्हणत होते, आपले सरकार येऊ द्या, सरकार आल्यावर कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 करू कोरा. हाच डायलॉग महाराष्ट्रभर फिरतोय. वर्ष होऊन गेले, 7/12 कोरा झाला नाही. अजून फडणवीसांनी 8 महिने थांबण्याचे चॉकलेट दिले आहे. कर्जमाफीबाबत वर्षभराच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारभारात धनंजय मुंडेवर आरोप झाले. तात्काळ नाही, पण दमानं का होईना फडणवीसांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला होता. फडणवीसांचे मंत्रिमंडळातील दुसरे सहकारी संजय शिरसाट यांचे पैशांनी भरलेल्या बॅगाबाबतच्या प्रकरणाचीही चौकशी पुढे झाली नाही. या प्रकरणातही संजय शिरसाट यांचा राजीनामा घेतला नाही. हा पैसा कोणाचा, कुठून आला, कशासाठी आला, काहीच चौकशी नाही. दुसरे सहकारी कदम यांच्या सावली डान्स बार बाबतही तेच झाले. काहीच कारवाई नाही, राजीनामा नाही. मध्यंतरी माणिकराव कोकाटेंचे रम्मी प्रकरण प्रचंड गाजले, पण राजीनामा नाही. प्रचंड रोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला तेव्हा कुठेतरी कोकाटेंकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. मंत्री छगन भुजबळ आरक्षणाबाबत मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण होणारी वक्तव्य वारंवार करत असतात. मंत्री असताना असे वादग्रस्त वक्तव्य करणे चुकीचेच आहे. काहीच कारवाई नाही, समज नाही, वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. निलेश राणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होणारी भंकस विधाने वारंवार करतात. नाशिकला येऊन तर कुंभमेळ्याला म्हणे फक्त हिंदूचेच दुकाने लागतील, अशी सतत वादग्रस्त विधाने करून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा राणेंनी धंदाच मांडला आहे. याच राणेंवर फडणवीस कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही, साधी समज देखील देत नाही. देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष बोलतात एक आणि वागतात एक. नेहमी त्यांच्याकडून पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारल्या जातात. आता अजित पवारांच्या मुलांचे महार वतन जमीन खरेदीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडीफार जरी लाज शिल्लक असेल ना, तर अजित पवारांचा राजीनामा घेऊन सर्व या संबंधित प्रकरणाची कडक कायदेशीर चौकशी करावी. जी तत्परता तत्कालीन मंत्री एकनाथ खडसेंबाबत फडणवीसांनी दाखवली होती ना, तीच तत्परता आता अजित पवारांबाबत दाखवून अजित पवारांचा राजीनामा घ्यावा.
कारण सत्तेसाठी पिसाळलेले अजित पवार स्वतःहून कधीच राजीनामा फेकून मारणार नाहीत. अजित पवार ही बघा नाकाने कांदे सोलत होते, म्हणत होते की शेतकऱ्यांनो सारखी सारखी कर्जमाफी काय मागतात, हातपाय हलवा, कष्ट करा म्हणून हुशारी मिरवित होते. मीच राजकारणातला दादा आहे म्हणून यांची सगळीकडे टगेगिरी सुरू असते. अधिकाऱ्यांवर टगेगिरी करतात, कार्यकर्त्यांवर टगेगिरी करतात. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याने पुण्याजवळ महारवतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त आणि फक्त 300 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. बरं, या 300 कोटींचे स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क जवळपास 21 कोटी रुपये भरायला पाहिजे होते ना? तर नाही हो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पोरगा असल्याने फक्त आणि फक्त 500 रुपयांत 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार करून घेतला आहे. पार्थ पवारांची अमेडिया नावाची कंपनी, तिचे भागभांडवल अवघे 1 लाख रुपये आहे आणि ही कंपनी तब्बल 1800 कोटी रुपयांची किंमत असलेली महारवतनाची जमीन 300 रुपयांत खरेदी करते. काय म्हणायचं या व्यवहाराला? त्या 70,000 कोटीतीलच हे 300 कोटी समजायचे की अजून कुठून आणले समजायचे? साधे रॅशन कार्ड काढायचे तरी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर अफिडेविट करून द्या म्हणणाऱ्या तहसीलदार दुय्यम निबंधकांनी हा व्यवहार केलाच कसा? कुणाच्या सांगण्यावरून केला? या व्यवहारापोटी तहसीलदार दुय्यम निबंधक यांना किती टक्के कमिशन मिळाले असेल बरं? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या पार्थ पवारने 300 कोटी आणले कुठून? वडील म्हणून अजित पवारांनीच तर दिले नाही ना. नेमका कोणता धंदा असा हा पार्थ पवार करतो की एवढे 300 कोटी रुपये याच्याकडे उपलब्ध झाले? की पार्थ पवारने काही दुसरी प्रॉपर्टी विकली आहेत? बरं, जमीन बी कोणती मिळवली बघा, महारवतनाची ही जमीन. म्हणजे अजित पवार आणि पार्थ पवारांचा डोळा महारवतनाच्या जागेवर लागून आहे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. न्यायाधीशांमार्फत याबाबतची चौकशी झाली पाहिजे. मनी लॉन्ड्रिंगसारखा देखील गुन्हा दाखल व्हावा. ईडीला सुद्धा या प्रकरणात फडणवीसांनी आमंत्रण द्यावे, कारण सहकारी मंत्री प्रकरण आहे, त्यामुळे ईडी स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालणार नाही. तहसीलदार दुय्यम निबंधक हे छोटे मासे फडणवीसांच्या आदेशाने निलंबित केले आहे, पण मोठ्या देवमासांचे काय? त्यांच्यावर काय कारवाई करणार? कधी करणार? अजितदादांचा राजीनामा घेऊनच चौकशी व्हावी, नाहीतर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या गाडीभर पुराव्यासारखे या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे होऊ नये म्हणजे झालं. मुख्यमंत्री फडणवीसांकडे थोडीफार लाज शिल्लक असेल ना, तर फडणवीसांनी प्रथम अजित पवारांचा राजीनामा घेऊनच या प्रकरणाची कठोर आणि कायदेशीरपणे कारवाई करण्यासाठी चौकशी करण्याची हिंमत दाखवावी, अशी अपेक्षा.